नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या रविवार रोजी दर्श अमावस्या आली आहे. याच अमावस्येला माघी अमावस्या असं देखील म्हणतात. ही अमावस्या आज दुपारी 6:18 चालू झाली असून ही अमावस्या उद्या दुपारी 2:30 नंतर संपणार आहे. उदय तिथीनुसार ही अमावस्या रविवारी येत आहे आणि आपल्याला जे काही उपाय करायचे असतील, सेवा करायच्या असतील त्या आपण उद्याच्या रविवारी ह्या करायच्या आहे. अमावस्या तिथी या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर अशा सेवा केल्या जातात. त्याचप्रमाणे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा ही बाहेर काढण्यासाठी देखील भरपूर असे उपाय हे केले जाते. अमावस्येच्या दिवशी खास करून घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढली जाते आणि असाच एक उपाय आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे तुमच्याकडे श्रीमंतीचे योग येतील, लक्ष्मी तुमच्या घरात येईल, धनधान्याची कधीच कमतरता पडणार नाही. जर का तुमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नसेल, पैसा घरात भरपूर येतो पण घरात अशांती असेल, घरात क्लेश असतील, एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल, कठीणातील कठीण इच्छा खूप दिवसाची आहे ती देखील पूर्ण होत नसेल, तर बघा या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला उद्या संध्याकाळी हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याखाली तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे. यामुळे तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल, लक्ष्मी तुमच्या घरात सदैव अखंड राहील, तुमच्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही. यासाठी अमावस्येच्या दिवशी खास करून हे उपाय केले जातात. उद्या अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे. तुमच्या घरातील फरची, लादी ही तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ, गोमतीर, थोडीशी चिमूटभर हळद टाकून या पाण्याने तुमच्या घरातील सर्व फरची तुम्हाला पुसायची आहे. संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरात करायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावलेला आहे त्या दिव्याबरोबरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला वेगळा दिवा लावण्याची गरज नाही. तुम्हाला ज्या वेळेस हा उपाय करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. तुम्हाला एक पिंपळाचं पान लागणार आहे. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची एक काठी तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला 5 प्रकारची 5 धान्य लागणार आहे. तुम्हाला एक डिश घ्यायची आहे. यामध्ये गहू, तांदूळ हे 2 धान्य घ्यायचं आणि बाकीचे धान्य तुम्ही कोणतेही घेऊ शकतात. मग तुम्ही त्यामध्ये डाळी घेतल्या तरी चालेल. तुम्हाला असे 5 प्रकारचे धान्य तुम्हाला ह्या डिशीमध्ये घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला पिंपळाच्या पानावर तुम्हाला कुंकू थोडंसं ओलं करायचं आणि पिंपळाच्या झाडाच्या काठीने तुम्हाला या पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे. जी इच्छा तुमची पूर्ण होत नाही अशी इच्छा तुम्ही लिहू शकतात. जसं की तुम्हाला घर पाहिजे असेल, घराचं काम होत नसेल तर घराचं काम होऊ दे, नोकरीचं काम होत नसेल तर नोकरी मिळू दे, शिक्षणाचं काम असेल तर शिक्षणात प्रगती होऊ दे. जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला थोडक्यात ह्या पानावर लिहायची आहे. आणि यानंतर बघा तुम्हाला या धान्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची तुम्हाला टाकायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला जोड वात घालायची आहे. शुद्ध गाईचं तुपच तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे. तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. ज्या पानावर तुम्ही इच्छा लिहिली आहे ते पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम क्लीम कृष्णाय, ओम क्लीम कृष्णाय किंवा श्री क्लीम कृष्णाय, ओम क्लीम कृष्णाय. तुम्हाला हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे पान या दिव्याखाली ठेवायचं आहे. बघा ज्या डिशीमध्ये आपण धान्य ठेवलं आहे त्या धान्यावर हे पान ठेवायचं. या पानावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात. यामुळे तुमच्याकडे श्रीमंतीचे योग येतील. यामुळे तुमच्या पैशात वाढ होईल.
यामुळे पैसा तुमच्याकडे हा आकर्षित होईल. यामुळे तुमच्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही. तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे.